नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज 12वी OCMच्या चॅप्टर 2 मध्ये फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या घटकामधील कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय, समन्वय म्हणजे काय, या फंक्शन्सला व्यवस्थापनाच्या फंक्शन्सला कार्याला आपण आज सुरुवात करणार आहेत. तर कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय, समन्वय म्हणजे काय, समन्वयाचे महत्त्व काय, त्याची व्याख्या काय, समन्वय का राखणं गरजेचं आहे बिझनेस संघटनेमध्ये, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला. बघा, कोऑर्डिनेटिंगचा अर्थ काय आहे. काय आहे कोऑर्डिनेशन म्हणजे? कोऑर्डिनेशन इज द इंटिग्रेशन अँड सिंक्रोनायझेशन ऑफ द एफर्ट्स ऑफ अ ग्रुप so as to provide unity of action for organizational goals. तर काय सांगितलेलं आहे कोऑर्डिनेशन, जे काही ऑर्गनायझेशनल गोल्स आहेत, संघटनेचे जे काही ध्येय आहेत, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, ते ध्येय साध्य करण्यासाठी काय करायचे, जे काही संघटनेमध्ये वेगवेगळे जे काही घटक असतात, ग्रुप असतात, विभाग असतात, त्यांना काय करायचं, एकत्रित करायचं, इंटिग्रेट करायचं आणि सिंक्रोनाइज करायचं, त्यांना संक्रमित करायचं, एकत्रित करायचं आणि त्यांना एका ठिकाणी जोडण्याचं काम करायचं, त्यामध्ये समन्वय आणण्याचं काम करायचं. यालाच काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन असं म्हणतो. इट इज अ हिडन फोर्स विच बाइंड्स ऑल अदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. हे काय, एक अदृश्य, एक लपलेले काय, एक फोर्स आहे, सामर्थ्य आहे, जे काय करतं, इतर जे काही व्यवस्थापनाचे कार्य आहेत, जे की प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, जे की कंट्रोलिंग, या सगळ्यांना काय करते, बांधून ठेवण्याचं काम करते. इट इज अन इंटिग्रेशन ऑफ डिफरंट ऍक्टिव्हिटी. परत काय सांगितलं, ज्या काही वेगवेगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जे काही वेगवेगळे कार्य केले जातात, बिझनेस ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, त्यांना इंटिग्रेशन करण्याचं काम करते, एकत्रित करण्याचं काम करते, सगळ्याला जोडून ठेवण्याचं काय करते, समन्वय काम करते. विच इज इसेन्शियल फॉर स्मूथ फ्लो. काय करते, परत त्यांचं जे काही स्मूथ फ्लो चालायचं, जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत बिझनेसच्या, त्या सुरळीत चालावं, व्यवस्थित चालावं, म्हणून ते आवश्यक घटक आहे, ते करणं गरजेचं, समन्वय ठेवणं गरजेचं आहे. इट इस्टॅब्लिशेस हार्मोनी अमंग ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ अन ऑर्गनायझेशन इन अचिव्हिंग डिझायर गोल्स. परत जे काही संस्थेचं जे काही इच्छित जे काही ध्येय आहेत, ते पूर्ण करण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला हार्मोनी क्रिएट करण्यासाठी, म्हणजे समरसता, समन्वय त्यामध्ये राखण्यासाठी काय, कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे, असं एकत्रित त्याचा अर्थ सांगितलेला आहे. की म्हणजेच कोऑर्डिनेशन म्हणजे काय, जे काही संघटनेचे जे काही ध्येय आहे, ते ध्येय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे काही आपण एफर्ट्स घेणार आहेत, काम करणार आहेत, ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार, सगळ्यांना एकत्रित करायचं, त्यांना समन्वय त्यामध्ये राखून ठेवण्याचं, जोडण्याचं काम करणं, म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन, समन्वय होय. त्यानंतर बघा, मुने अँड रिले यांनी काय सांगितली, डेफिनेशन सांगितलेली आहे कोऑर्डिनेशनची. काय कोऑर्डिनेशन सांगतात ते, कोऑर्डिनेशन इज ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ ग्रुप एफर्ट्स टू प्रोव्हाइड युनिटी ऑफ ऍक्शन इन परस्यूट ऑफ कॉमन गोल्स. काय सांगितले आहे मुनी अँड रिले यांनी, की जे काही संघटनेचं कॉमन गोल्स आहे, जे काही समान ध्येय आहे, ते साध्य जर करायचं असेल तर काय असायला पाहिजे, त्यांनी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्धता मांडित केली पाहिजे. काय केलं, जे ऑर्डरली अरेंजमेंट करायचं, जे काही ग्रुप एफर्ट्स आहेत, जे काही एकत्रित सगळे जे काही प्रयत्न करणार आहेत, काम करणार आहेत, त्यांचं काय केलं पाहिजे, सूत्रबद्ध मांडणी करून त्यांना एकत्रित जोडून ठेवण्याचं जे काही काम केलं जातं, त्यालाच काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन असं म्हणतो, असं मुने आणि रिले हे सांगतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे, कोऑर्डिनेशन म्हणजे काय, जे काय आपण ऍक्टिव्हिटीज करणार, त्या सगळ्या एकमेकाला जोडून ठेवणे, त्यामध्ये वादविवाद न ठेवता एकमेकावर, सगळ्या जे काय ऍक्टिव्हिटी एकमेकावर अवलंबून असतात, म्हणून सगळ्यामध्ये समरसता राखण्याचं काम करायचं, दूर न जाता एकमेकाला अटॅच राहून एकमेकाला सहकार्य करून काम करण्याची जी काही ऍक्टिव्हिटी आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन असं म्हणतो. त्यानंतर बघा, कोऑर्डिनेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे. वाय कोऑर्डिनेशन इज इम्पॉर्टंट इन बिझनेस ऑर्गनायझेशन. कशामुळं महत्वाचं आहे समन्वय राखणं, ते आपण या पॉइंटच्या आधारे शिकू. त्यामध्ये बघा, इनकरेजेस
टीम स्पिरिट पहिलं महत्व काय सांगितलंय, जर आपण पुरेपूर योग्य जर कोऑर्डिनेशन नाही राखलं आपल्या संस्थेमध्ये तर काय होईल, जी काय टीम आहे, संघ भावना आहे ती विस्कळीत होऊ शकते. एकमेकाचं काम काय असतं, एकमेकावर अवलंबून असते. म्हणून संघ भावनेला प्रोत्साहित करण्यासाठी कोऑर्डिनेशन राखणं गरजेचं आहे. इन ऑर्गनायझेशन ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स वर्क टुगेदर, देअर मे बी एक्झिस्टन्स ऑफ कन्फ्लिक्ट डिस्प्यूट्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स, डिपार्टमेंट्स अँड एम्प्लॉईज रिगार्डिंग organization policies, roles and responsibilities, etc. Coordination arrange the work in such a way that minimum conflicts are raised. तर काय केलं जातं बघा, संस्थेमध्ये वेगवेगळे ग्रुप असतात, व्यक्ती असतात, डिपार्टमेंट असतात, ते एकत्रित काम करत असतात, सगळे एकमेकावर डिपेंड असतात आणि त्यामध्ये अगोदरच्या किंवा नवीन काय त्यामध्ये कन्फ्लिक्ट म्हणजे वादविवाद चालत असतात. तर त्या सगळ्या वादविवाद जर कमी करायचे असतील तर काय असणं गरजेचं आहे, त्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. जर सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं तर ते इंडिव्हिज्युअल ग्रुप वेगवेगळे न जाता त्यामध्ये तूट न पडता काय होते, संघ भावना निर्माण होते, त्याला प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी एकमेकांमध्ये सहकार्य असणं, कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर गिव्स प्रॉपर डायरेक्शन, दुसरं महत्व काय आहे, योग्य दिशा दाखवण्यासाठी पण काय गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन इंटिग्रेट्स डिपार्टमेंटल ऍक्टिव्हिटीज, काय करते, जे काय डिपार्टमेंटल ऍक्टिव्हिटीज आहे त्या एकत्रित करण्याचं काम करते कोऑर्डिनेशन. कशासाठी, अचिव्हिंग कॉमन गोल्स, जे काही संस्थेचे कॉमन गोल्स आहे, सगळ्यात जे काही समान जे काही हेतू आहेत, ध्येय आहे, ते अचीव करण्यासाठी, साध्य करण्यासाठी कोऑर्डिनेशन काय करतं, सगळ्या डिपार्टमेंटला, विभागाला एकत्रित करण्याचं काम करतं. द वर्क इज अरेंज इन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे, द इंटरडिपेंडन्स ऑफ डिपार्टमेंट्स गिव्स प्रॉपर डायरेक्शन टू द एम्प्लॉईज. आणि काय केलं, जे काही काम आहे सगळ्यांचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते सिस्टमॅटिक वे मध्ये अरेंज केलेलं असतं आणि ते प्रत्येक एकमेकावर डिपेंड असल्यामुळं काय होतं, त्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळते की प्रोडक्शन वाल्याने जर त्याचं काम पूर्ण केलं तर समोरचा डिस्ट्रीब्युशन वाला ते योग्य काम करेन. असं एकमेकावर डिपेंड असल्यामुळं प्रत्येकाला एक प्रॉपर डायरेक्शन मिळण्यासाठी काय होते, कोऑर्डिनेशन मदत करते. त्यानंतर आहे फॅसिलिटेट्स मोटिवेशन. परत जे काही एम्प्लॉईज आहेत काम करणारे, त्यांच्यामध्ये जर प्रेरणा निर्माण करायची, कामामध्ये जर उत्साह निर्माण करायचा असेल, त्यासाठी पण कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. कोऑर्डिनेशन मोटिवेट्स द एम्प्लॉईज टू टेक इनिशिएटिव्ह while completing their assigned task. An effective coordination increases efficiency and result into growth and prosperity of the organization. जर ते संस्था मध्ये काय असेल, एम्प्लॉई इनिशिएटिव्ह टेकत असतील, जर त्यां काय करत असतील, ते जर प्रेरणा घेत असतील, पुढाकार घेऊन जर काम करत असतील, त्यांना जर त्यांची जर पुढाकार घेण्याची वृत्ती असेल आणि संस्था त्यांना जर मोटिवेट करत असेल, तर काय होईल, ते जास्त प्रकारे इफेक्टिव्हली काय करतील, कार्य करतील. त्यामुळं काय होईल, जे काय कोऑर्डिनेशन आहे, कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. जर कोऑर्डिनेशन असेल एकमेकांमध्ये तर काय होईल, समोरचा व्यक्ती मोटिवेट होईल आणि तो स्वतः पुढाकार घेऊन काय करेल, काम पूर्ण करेल. त्यासाठी कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जे काही संसाधने आहेत, मेन मनी, मटेरियल, जे काही रिसोर्सेस आहेत, त्यांचं जर ऑप्टिमम युटिलायझेशन करायचं, पर्याप्त जर वापर करायचा, त्यासाठी पण कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. मॅनेजर ट्राय टू इंटिग्रेट ऑल रिसोर्सेस सिस्टमॅटिकली. इट हेल्प्स टू in utilizing all available resources at its optimum level. Coordination also helps to minimize the wastage of resources and control the cost of work. काय करता मॅनेजर, काय करतो, जे काही रिसोर्सेस आहेत संस्थेचे, ते सगळे सिस्टमॅटिकली काय केलेले असतात, त्यांनी अरेंज केलेले असतात, एकत्रित केलेले असतात आणि जे काही एकत्रीकरण केलेलं असतं सिस्टमॅटिक, ते काय करतं, हेल्प करतं युटिलाइज करण्यासाठी. जे काही पर्याप्त म्हणजे कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम त्यांचं करून त्यांचा वापर करण्यासाठी काय करतात, ते रिसोर्सेस मदत करतात आणि त्यापासून काय होते, मग वेस्टेज कमी होतं, वेळ वाचते, खर्च वाचतो, पैसा वाचतो आणि जे काय कॉस्ट ऑफ वर्क आहे, कामावर जो काय खर्च लागणार आहे, तो पण काय होतो, वाचतो. अशा प्रकारे संसाधनाचा जर पर्याप्त वापर करायचा असेल तर
कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. जे काही संघटना आहे, ज्या ऑब्जेक्टिव्ह साठी संघटनेची स्थापना केलेली आहे, ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी पण कोऑर्डिनेशन मदत करते. त्यामुळे ते महत्वाचं आहे. कोऑर्डिनेशन लीड्स टू मिनिमाइज द वेस्टेज ऑफ मटेरियल्स, आयडल टाइम ऑफ एम्प्लॉईज, डिले इन completion of target, departmental disputes etc. टू ग्रेट एक्सटेंट. काय केलं जातं, जे काही समन्वय काय करते, जे काही वेळ आहे, मटेरियल आहे, एम्प्लॉईजचं काम करण्याचं जे काही टार्गेट असेल किंवा डिपार्टमेंट मध्ये काही डिस्प्यूट असतात, हे सगळ्या गोष्टी काय करते, यांना एकत्रित करण्याचं काम करते. त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ देत नाही, त्यांना सामावून घेण्याचं काम करते, एकत्रित करण्याचं काम करते आणि जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे संस्थेचं ते लवकरात लवकर साध्य करण्यासाठी मदत करते. त्यानंतर इम्प्रूव्ह रिलेशन्स, नातेसंबंध पण सुधारण्यासाठी मदत करते. जे काही टॉप लेवल मॅनेजमेंट आहे, लोअर लेवल आहे, अप्पर लेवल आहे, मिडल आहे, या सगळ्यामध्ये जे काही रिलेशन्स आहेत त्या मेंटेन करण्यासाठी पण, इम्प्रूव्ह करण्यासाठी पण काय करते, कोऑर्डिनेशन काम करते. कोऑर्डिनेशन डेव्हलप्स कोऑर्डिनल रिलेशनशिप बिटवीन ऑल द levels of management of an organization. Every department depend on functioning of other department. प्रत्येक डिपार्टमेंट काय एकमेकावर अवलंबून आहे. एकमेकावर अवलंबून असल्यामुळं त्यांना एकमेकाला सहकार्य करावं लागतं आणि एकमेकाला जर सहकार्य केलं तर त्यांचं जे काही नातं आहे ते सुधारण्यासाठी, इम्प्रूव्ह होण्यासाठी काय होते, मदत होते. हे कशामुळे शक्य होते, कोऑर्डिनेशन जर त्यामध्ये असेल तर. त्यानंतर आहे लीड्स टू हायर इफिशियन्सी. उच्च कार्यक्षमता जर आपल्या व्यवसायाची, संस्थेची जर वाढवायची असेल तर त्यासाठी पण आपल्याला कोऑर्डिनेशन करणं गरजेचं असेल. कारण की त्यामुळे काय होतं, वेळ वाचते, खर्च वाचतो, पैसा वाचतो आणि वेस्टेज पण कमी होते आणि जास्तीत जास्त रिटर्न मिळतो संस्थेला आणि हाय प्रोडक्टिव्हिटी होते, हाय प्रॉफिट होतो आणि त्यापासून काय होतं, संस्थेची कार्यक्षमता वाढते. त्यासाठी कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह गुडविल. आता संस्थेची गुडविल जर वाढवायची असेल, प्रतिष्ठा, नावलौकिक जर वाढवायची असेल, त्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. प्रोडक्शन सायकल मध्ये जे काय कोऑर्डिनेशन आहे ते जर असेल तर योग्य क्वालिटीची वस्तू तयार होईल, योग्य वेळेमध्ये तयार होईल आणि जे काय ऑर्डर्स आहेत त्या योग्य वेळेमध्ये सप्लाय होतील आणि त्यापासून जास्तीत जास्त नफा होईल. आणि नफा झाला की काय होईल, कंपनीची ग्रोथ होईल आणि ग्रोथ झाल्यानंतर ऑटोमॅटिक काय होईल, कस्टमर, शेअर होल्डर्स काय होतील, त्या कंपनीकडे वळले जातील आणि त्यापासून काय होईल, त्या कंपनीची प्रतिष्ठा, गुडविल स्ट्रॉंग होण्यासाठी, इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. हायर सेल्स अँड हायर profitability can be achieved due to synchronization efforts of organization, people, strong human relations and lower cost. कशामुळे होते कार्यक्षमता, नफा जास्तीत जास्त कशामुळे वाढतो, जर त्या ठिकाणी कमी खर्च असेल, ह्युमन रिलेशन चांगली असेल त्या ठिकाणची, त्यांचे जे काही काम करणारे लोक आहेत त्यांचे एफर्ट जर चांगले असतील तर काय होईल, जास्तीत जास्त त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि प्रॉफिट जर जास्त वाढला, ग्रोथ जास्त झाली तर ऑटोमॅटिक त्यांचं गुडविल किंवा नावलौकिक वाढण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आहे युनिटी ऑफ डायरेक्शन. जे काही डायरेक्शन द्यायचे आहे त्यासाठी एकता राखण्यासाठी पण कोऑर्डिनेशन मदत करते. डिफरंट ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्म बाय डिफरंट डिपार्टमेंट्स. वेगवेगळ्या डिपार्टमेंट काय केलं जातं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात. जसं की फायनान्स वाला फायनान्सचं काम करतं, मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन किंवा प्रोडक्शन वाला प्रोडक्शन. असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या डिपार्टमेंटने परफॉर्म केल्या जातात. तर त्यामध्ये एकता जर आणायची असेल, त्यांच्या डायरेक्शन मध्ये एकता आणायची असेल तर त्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन हार्मोनाइज these activities for achieving कॉमन गोल ऑफ ऑर्गनायझेशन. तर कोऑर्डिनेशन काय करतं, त्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी मध्ये समरसता आणते, हार्मोनाइज करते, त्यामध्ये जे काही वादविवाद आहे ते कमी करते, त्यामध्ये समानता आणण्याचं काम करते, एकत्रित जोडण्याचं काम करते आणि संस्थेचं गोल अचीव करते. कोऑर्डिनेशन गिव्स प्रॉपर डायरेक्शन टू ऑल डिपार्टमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि जे काय संस्थेचे ध्येय आहे ते अचीव करण्यासाठी काय करते, कोऑर्डिनेशन प्रॉपर एक निर्देशन, डायरेक्शन देण्यासाठी सगळ्या डिपार्टमेंटला मदत
करते. त्यानंतर आहे शेवटचं स्पेशलायझेशन, विशेषीकरण करण्यासाठी पण काय करते, कोऑर्डिनेशन मदत करते. आता वेगवेगळे डिपार्टमेंट असतात संस्थेमध्ये, तर ते वेगवेगळे डिपार्टमेंट काय करत असतात, त्यामध्ये एक्सपर्ट लोक असतात, मॅनेजर्स प्रत्येक डिपार्टमेंटचे. तर त्यांची जे काय टेक्निक आहे, स्किल आहे, एज्युकेशन आहे, त्यांचा वापर करून काय करत असतात, त्या फील्डमध्ये ते काम करत असतात. आणि त्यामध्ये जर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर त्या हेडमध्ये जर काय असेल, समन्वय असेल, कोऑर्डिनेशन, एकमेकाला जर मदत केली मॅनेजरनं कशासाठी, मॅनेजरियल डिसिजन्स घेण्यासाठी, तर काय होईल मग, विशेषीकरण होण्यासाठी मदत होईल, स्पेशलायझेशन करण्यासाठी काय होईल, मदत होईल. तर एकत्रित अशा प्रकारे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. कशामुळं महत्वाचं आहे, इम्पॉर्टन्स काय आहे कोऑर्डिनेशनचं, कोऑर्डिनेटिंगचं बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये, ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.